समजा 3 दिवस झाले आपला हार्वेस्ट चालू आहे बरोबर ना? आतापर्यंत किती माल गेलेला आहे? 11 ते 12 टन गेले आता. म्हणजे 12 टन 3 दिवसात माल गेला सरासरी 3.5-4 टनाच्या ऍव्हरेज तुमचं माल कटिंग होतो. आणि बघा आता माल काढायला आलेला आहे, लोकांचे बाग पिवळे पडतात, थोडीशी अशी शॉक मध्ये जातात. आपण जर बघितलं इथं तर पानं वगैरे एकदम म्हणजे हाय त्या कंडिशन मध्ये, अजिबात ट्रेस मध्ये नाही. ट्रेस मध्ये नाही अजिबात. म्हणजे आज नाही काहीच. हे माल पण पोहोचलाय म्हणजे विदाऊट ट्रेस मध्ये एवढा सुंदर बाग. दुसरा एक असा अनुभव आला की जे आपण ऑर्गॅनिक ग्रेड जे वापरले ना त्याच्यामुळे काय होते, मालाची समजा फुगवून क्षमता असेल, तुम्ही जी ग्रेड वापरताय बरोबर उद्देशाने वापरताय ते उद्देश साध्य होऊ नये ना. ऑर्गॅनिक मध्ये असल्यामुळं जमिनीमध्ये ऍसिडिक प्रमाण कमी राहतं आणि मुळी कंटिन्यू चालू राहते. बरोबर आहे. समजा सल्फेट फॉर्म मधलं काय होतं, सल्फेट फॉर्म मधले खतं सोडले की काही काळ मुळी बंद पडते आणि पुन्हा चालू होते. मग तेवढं शॉक बसतो त्या झाडाला 4 ते 5 त्याच्यात दिवस. असं जाणवलं की ह्यानी मुळी बंद पडत non-stop नाही, कंटिन्यू तुमच्या चालूच हाताशी राहील. मुळी चालू म्हणजे तुम्ही एनपीके देताना सॉइल आणि एनपीके बरोबर दिलेले आहे. हो म्हणजे त्यामध्ये तुमच्या मुलीला शॉक बसताना कंटिन्यू मुळी चालू राहिली हो आणि अपडेट पण झाडाने हो करीत राहील अपडेट बरोबर.